नमस्कार, श्वेता सावजी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे आलू वांग्याची भाजी। त्यासाठी मी आज इथे झटपट अशी आलू वांग्याची भाजी करणार आहे। एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये 4 टेबलस्पून मी इथे तेल घालते आहे। तेल गरम झाल्यावर आपल्याला कांदा घालायचा आहे। इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, छान बारीक चिरून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालते आहे। आपला कांदा लालसर झालेला आहे। आता मी इथे 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालते आहे। सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी एक मध्यम आकाराचा टमाटर घालते आहे। दोन मध्यम आकाराचे बटाटे घालते मी, साल काढलेले नाही आहे बटाट्याचे। साले सकट मी असे घालते आहे इथे लहान लहान फोडी करून। आणि मी ते 4 वांगे घेतलेले आहे, त्याचे अर्धे काप करून घेतलेले आहे वांग्याला, ते घालते आहे। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं आपल्याला वाफेवर शिजू द्यायचं आहे। आपली आलू आणि वांगी चिमलेले आहेत। आता यात आपल्याला हळद आणि तिखट घालायचं आहे। इथे मी 3 टेबलस्पून असं तिखट घालते आहे। अर्धा टेबलस्पून हळद घालते आहे। सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। आता यात मी कसुरी मेथी घालते आहे। आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आहे आपल्याला। सगळं छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 शिट्या येईपर्यंत याला शिजवायचं आहे। तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।